यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल नंतर एकच खळबळ। पोलिसांकडून सखोल शोध मोहीम, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकाकडून शोध। अखेर ही अफवा असल्याचं गृहराज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीने त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलेही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। विधान भवन परिसराचा पूर्ण तपास झाल्याशिवाय कामकाज सुरू करू नका। आमदार रोहित पवारांची मागणी। फक्त भीती दाखवण्यासाठी धमकी दिली की आणखी काही कारण, याचा तपास झाला पाहिजे, रोहित पवारांचं वक्तव्य। बॉम्ब ची धमकी तिथं दिली गेली असेल, मग काळजी तर घेतलीच पाहिजे। कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे। होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे। आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्यांनी तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका, एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथे मी करतो। विधान भवनातील बॉम्ब धमकीच्या ईमेलचं खलिस्तान कनेक्शन समोर। धमकीचा ईमेल खलिस्तानी चळवळीशी संबंधितांकडून आल्याची सूत्रांची माहिती। दिवंगत अजित पवारांच्या अपघाती निधनावर आज विधानसभेत होणार चर्चा। विरोधकांच्या 293च्या प्रस्तावावर चर्चा। महाविकास आघाडीचे नेते करणार मुद्दा उपस्थित। शिवसेना राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। 3 वर्ष सुनावणी चाललेल्या या प्रकरणात न्यायालय कोणता निर्णय देतं याकडे लक्ष। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची 113वी जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रीती संगमावर जात केलं अभिवादन। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीआधी प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा। मात्र भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना। तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुजय विखेंची प्रतिक्रिया। तिकडे विलिनीकरण होता भाजपमध्ये आले की आम्हाला माहित नाही। त्याच्या अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना। आता ते भाजप समेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे। त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे। भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला पंचायत समितीवरील शेतकरी कामगार पक्षाची गेल्या 55 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात येणार। माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटातील 3 पंचायत समिती सदस्यांचा भाजप प्रवेश। आज भाजप सत्ता स्थापन करणार। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला। भाजपच्या मंगेश वाकडीकरांच्या नावाची घोषणा। मात्र अजून उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरला नाही। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिवसेनेच्या विद्या मोटेंची कोर्टात याचिका। दडपशाहीनं निवडणुका झाल्याचा मोटेंचा आरोप। भाजपच्या विजयी उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल। इलेक्शन कमिशन आणि न्यायदेता यांच्यावर आम्हाला असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी आम्ही आमच्यावर झालेला अन्याय, आमच्या मतदारांवर झालेला अन्याय याच्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। इलेक्शन हे फेअर नाही झालेलं आहे। हे कसं नाही, का झालं नाही, कसं नाही झालंय त्याचे सगळे पुरावे आम्ही लोकांसमोर मांडलेले आहेत आणि आज आम्ही विटा कोर्टामध्ये येऊन आमची पूर्ण याचिका दाखल केलेली आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेनेचं गटप्रमुख पद तानाजी सावंत गटाकडे। सावंत समर्थक विकी चव्हाणांची गटनेतेपदी निवड। अंतर्गत गटबाजी नसल्याचा संदेश देण्याचा नेतृत्वाचा प्रयत्न। राज्यभरातील पैलवानांचं आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन। एकच महाराष्ट्रात केसरी स्पर्धा घेण्याची पैलवानांची मागणी। महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पैलवानांसह अनेक जण या स्पर्धेत सहभागी होणार।
चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोहार डोंगरी लोह खाण रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आमदार बंटी भांगडिया आणि आमदार प्रवीण दटकेंनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रेंच्या सत्याग्रहाला यश. चंद्रपूरच्या मेजर गेट परिसरातून पोलिसांनी 91 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत मध्य प्रदेशच्या शुभम नागर या आरोपीला अटक. पुढील तपास सुरू. यवतमाळच्या उमरखेडमध्ये फुटला 10वीचा पेपर. विज्ञान विषयाचा भाग 1चा पेपर मोबाईलवर व्हायरल. पेपरची वेळ 11 ते 1 दरम्यानची, पण 11:23 पेपर व्हॉट्सअपवर. उमरखेडच्या शिक्षण विभागानं मात्र जबाबदारी झटकली. दररोज पेपर झाल्याबरोबर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याकडे रिपोर्टिंग होत असते. केंद्र संचालक हे प्रत्येक केंद्रावरचे प्रमुख असतात. प्रत्येक केंद्र संचालकाकडून आपण माहिती मागवलेली आहे. कोणत्या केंद्रावर गैरप्रकार घडलेला आहे का, तर या बाबतीमध्ये कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार घडलेला नाही, ती माहिती आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने जी बातमी व्हायरल झाली, तर त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की त्यामध्ये कुठेही काही तथ्य नाही. आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये 10च्या 10 केंद्र संचालकांच्या माध्यमातून आपण माहिती घेतलेली आहे. कुठेही असा प्रकार घडलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा काजू उत्पादक शेतकरी वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आज मोर्चा काढणार. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. नवी मुंबई परिवहन विभागाची पर्यावरणपूरक सेवेकडे वाटचाल सुरू. येत्या काही दिवसात 100% बस सीएनजी आणि इलेक्ट्रिक होणार. परिवहन विभागाची माहिती. आमचं क्लिअर एकच विजन आहे, पर्यावरणपूरक अशी आम्ही बस सेवा करणार आहे. आजही आमच्याकडं ऑलरेडी इलेक्ट्रिक बस आहेत, पण ज्या काही डिझेल बसेस आहेत त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्यात म्हणजे खूप लवकरच ते कमी करून 100% पर्यावरणपूरक ही सेवा नवी मुंबईला मिळेल. वसई परिसरातील नवजीवन भागात विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर लाल हिट कीटकनाशकाची फवारणी. विक्रेत्याचा लाल हिट फवारणीचा व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगरात प्रोफेसर कॉलनी चौकात दोघांचा हाणामारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. घटना घडत असताना नागरिक जीव मुठीत घेऊन पळाले. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही. शहरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार तसंच हाणामारीच्या अनेक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात किरकोळ वादातून फैसल फारुख खान या तरुणाची हत्या. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना. 4 आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक. फिल्डरला कारच्या नंबर प्लेटजवळ छोटा शकीलच्या नावे धमकीचं पत्र आणि जिवंत काडतूस. मुंबईत अंधेरी पश्चिमकडच्या वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळची घटना. मेहुल मेहता यांना कारच्या मागील नंबर प्लेटजवळ पांढऱ्या प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये सापडलं धमकीचं पत्र. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई. अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरात महिलांची सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या 5 तासात अटक. चोरलेला मालही केला जप्त. अहिल्यानगर शहरातल्या तपोवन रोडवरच्या ढवण वस्ती परिसरात विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी. आत्महत्या आहे की घातपात या संदर्भात शोध सुरू. नागपूरमध्ये रानडुकराच्या कळपाचा 2 महिलांवर हल्ला. जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या खापा गडवी पेंढरी येथील घटना. रेश्मा धुर्वे या महिलेचा मृत्यू. निशा युनाते ही महिला गंभीर जखमी. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. टाकळी गावातील शेतकरी राधेश्याम खांडेकर जखमी. कापूस वेचत असताना वाघानं मागून घातली झडप. आरडाओरडा ऐकून शेजारील शेतकरी मदतीला धावले. नागरिकांचा आवाज वाढल्याने वाघाचा जंगलाकडे पळ. कापूस काढताना शेळी होती, शेळी सोडायला गेली. त्यानंतर वाघाने झडप मारली. मग त्याच्यानंतर काय झालं? मी पळलो. मग आजूबाजूचे काही शेतकरी वगैरे ते मग धावले. कोण धावले? कोण उपस्थित? नाना भाऊ आहे, किशोर डारे, अतुल भाऊ आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? सरपंच राजन सर आमच्याकडे त्यांनी आणलं. हिंगोलीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. शेतातच स्वतःला जाळून घेत संपवलं जीवन. अल्पभूधारक शेतकरी दत्तराव माखणेंवर राष्ट्रीयकृत बँक आणि खासगी सावकाराचं होतं कर्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंजिनिअरिंग आणि MBAच्या विद्यार्थ्यांकडून 285 ग्रॅम विदेशी हायड्रो गांजा जप्त.
एकूण 29,51,000चा मुद्देमाल पोलिसांच्या हाती. रत्नागिरीत गुहागर चिपळूण मार्गावरील मुंढर देवघर येथील माळरानावर वणवा. सकाळपासून लावलेल्या वणवामुळे सुमारे 4 ते 5 किलोमीटर परिसरात धुराचे लोट. धुरामुळे वाहतुकीत अडथळा. स्थानिक रहिवासी देखील खोकला, श्वसन आणि डोळ्यांच्या समस्येने त्रस्त. परिसरातील आंबा आणि काजू बाग वणव्याच्या भक्ष्यस्थानी. अमेरिकेकडून इराणच्या विमानांवर हल्ल्यात इराणची विमानं नष्ट. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून व्हिडिओ शेअर. पार्क करण्यात आलेली इराणी वायुदलाची विमानं उद्ध्वस्त. अमेरिकेचे इराणवर लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रांवर हल्ले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं शेअर केलेल्या व्हिडिओतून दिसली इराणमधील हल्ल्याची तीव्रता. इराणकडून अमेरिकेला निर्माण होणारा धोका आम्हाला नष्ट करायचा आहे, अमेरिकेचा इशारा. इस्रायलकडून हिजबुल्लाच्या 10 ठिकाणांवर हल्ले. बैरूतच्या दहीह या भागामध्ये इस्रायलच्या एअर स्ट्राईकचा व्हिडिओ समोर. हिजबुल्लाचे गुप्तचर मुख्यालय, कमांड सेंटर उद्ध्वस्त. उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाकडून हवाई हल्ला. हिजबुल्लानं हायफा शहराला लक्ष्य करत मिसाईल टाकल्याची माहिती. मात्र इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेनं ही मिसाईल हवेतच अडवल्याचा दावा. लेबनॉनची राजधानी बैरूतमधल्या दहीह या भागामध्ये इस्रायलनं जोरदार हवाई हल्ले केल्याची माहिती. अवघ्या 30 मिनिटांच्या आत इस्रायली संरक्षण दलानं हिजबुल्लाच्या 10 ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा. हिजबुल्लाचं गुप्तचर मुख्यालय उद्ध्वस्त. ओमानमधल्या सलालाह बंदरावर इराणचा ड्रोन हल्ला. ड्रोननं बंदरातील इंधनवाहू जहाजांना केले लक्ष्य. हल्ल्यानंतर बंदर परिसरात भीषण आग. 3 इंधनवाहू जहाजांना आग लागल्याची माहिती. इराकच्या इरबिल शहरावर इराणकडून जोरदार हल्ले सुरू असल्याची माहिती. इरबिलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इराणचा हल्ला. हल्ल्याचे व्हिडिओ समोर. परिसरात तणावाचं वातावरण. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाणच उरलं नाही. अमेरिकेचं इराण विरुद्धचं युद्ध जिंकलंय. इराण उद्ध्वस्त झालाय, ट्रम्प यांचं विधान. As we end this threat to America and this threat to the world, we don't want to leave early, do we? We got to finish the job, right? Over the past 11 days, our military has virtually destroyed Iran. मार्चमध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत 45% वाढ. मार्चच्या 11 दिवसातच 15 लाख बॅरेल्सची तेल खरेदी. संपूर्ण फेब्रुवारीत केली होती 10 लाख बॅरेल्सची तेल खरेदी. मार्चच्या 11 दिवसात इराक, सौदी अरेबिया, UAE-कडूनही मोठी खरेदी. सिलेंडर बुकिंग नंतर आता योग्य पद्धतीनं घरपोच सिलेंडर पोहोचवू. घरगुती गॅससाठी दुकानांबाहेर रांगा लावू नका. इंडियन ऑइलकडून नागरिकांना आवाहन. गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मुद्दा आता उच्च न्यायालयात. गॅस वितरण कंपनीच्या 6 विक्रेत्यांचे नागपूर खंडपीठात धाव. घरगुती गॅस पुरवणाऱ्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया घरगुती गॅस पुरवठ्यामध्ये दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे पुणेकरांची इलेक्ट्रिक शेगडी आणि इंडक्शन घेण्याकडे धाव. मात्र वाढत्या मागणीमुळे दुकानांमध्ये इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध नसल्याची स्थिती. मागणी वाढल्यानं किमतीमध्येही वाढ झाल्याचं चित्र. भरपूर लोक येतात, ते भरपूर डिमांड वाढलेली आहे. पहिल्यापेक्षा आता तुम्ही असं म्हटलं तर कमीत कमी 100% डिमांड वाढलेली. 100 ते 200% लोक वाढलेले आहेत. सुरुवातीला कसे 4-5 कस्टमर यायचे, आता नाही म्हटलं तरी 50-60 सकाळपासून कस्टमर आणि इन्क्वायरी आलेली आहेत. आखाती देशातील युद्धाचा लहान उद्योगांना फटका. सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाचे तब्बल 2 कोटींचे पापड गोदामातच पडून. रमजानच्या महिन्यात आखाती देशातून पापडांना असते विशेष मागणी. या युद्धामुळे सर्व काम थांबलेलं आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 2 करोड रुपयाचा माल असाच पडून आहे की जोपर्यंत ही युद्धाचं समजणार नाही तोपर्यंत हे माल जागेवर पडून राहणार आहे. सगळा ऑर्डरीचा माल आहे हा सर्व. ही ऑर्डर कधी प्राप्त झालेली होती आणि कधीपासून काम? 2 महिन्यापासून काम चालू आहे. तर आता रमजानच्या वेळेस हे सगळं माल बाहेर जाणार होता, ते जागेवर थांबला ना सगळं. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची.